हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे योगिताज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। चला तर मग आज आपण बनवूया गुळाचा राजगिऱ्याचा शिरा। राजगिरा हा पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे। राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। चला तर मग आपण राजगिऱ्याच्या शिऱ्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी राजगिरा। त्याच वाटीच्या प्रमाणात आपण इथे घेतलेला आहे किसलेला गूळ, 3 चमचे साजूक तूप, अर्धा चमचे वेलची पावडर, 3-4 बदाम आपण इथे उभे काप करून घेतलेले आहेत, 8-10 मनुके घेतलेले आहेत। तर सर्वात आधी 3 कप पाणी आपण गॅसवरती गरम करायला ठेवून त्यात खिसलेला गूळ घालायचा आणि हे पाणी एकदा हलवून घेणार आहोत। आपल्या गुळाचे पाणी गरम होते तोपर्यंत आपला राजगिरा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। राजगिरा हा रव्यासारखा थोडासा जाडसर बारीक करून घ्यायचा। आपला राजगिरा हा रव्यासारखा जाडसर बारीक करून घेतलेला आहे। गॅस चालू करून कढईत आपण तूप घालून घेणार आहोत। तूप पूर्णपणे वितळू द्यायचे आहे। तूप गरम झाल्यावरती आपण बारीक केलेला राजगिरा यामध्ये घालायचा आहे आणि एकसारखा 3 ते 4 मिनिटे सतत परतत राहायचं आहे। राजगिऱ्याला आपण सतत परतत राहायचं आहे, परतून घेणार आहोत, कारण राजगिरा हा कढईला चिकटणार नाही। त्यामध्ये आपण घेतलेले मनुके घालून घेणार आहोत। मनुके घातल्यावरती आपण त्याला 1 ते अर्धा मिनिट परतून घेणार आहोत। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। आपला राजगिरा हा छान तांबूस रंगावरती फुललेला दिसत आहे। त्यामध्ये जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे। असे केल्याने गुळातले केर, कचरा, खडे गुळाच्या पाण्यात राहत नाही। यातले अर्धे पाणी आपण टाकलेले आहे। आता परत एकदा राजगिरा हलवून घेऊ व परत उरलेले गुळाचे पाणी त्यात गाळून घेऊ। याला परत एकदा छान परतून घेऊ। यामध्ये आपण बारीक केलेली वेलची पावडर टाकून घेऊ आणि परत एकदा शिऱ्याला परतून घेऊ। यावरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे। आता 2 मिनिटांनी परत आपण एकदा परतून घेऊ। तुम्ही बघू शकता आपल्या शिऱ्याला छान तूप सुटत आलेले आहे। परत एकदा आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवू। आता आपल्या शिऱ्याला छान कलर पण आलेला आहे आणि छान तूप पण सुटू लागलेला आहे। कढईमध्ये चारी बाजूंनी शिरा छान सुटू लागलेला आहे। असा शिरा सुटायला लागला म्हणजे आपला शिरा तयार झालेला आहे।
तर तयार आहे आपला गुळाचा राजगिऱ्याचा शिरा. राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजगिऱ्यात कमी प्रमाणात फॅट असतात. राजगिरा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. तर आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आमची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.